काल ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी परिसरात 114व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। राज्यभरातून 370 दिंड्या भक्तिभावाने शेगाव शहरात दाखल झाल्या होत्या। संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। रविवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्त पारायण बाळूबुवा गिरगावकर आणि हरिभक्त पारायण भरतबुवा पाटील यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सुरुवात झाली। त्याचबरोबर श्री गणेश याग आणि वरुण याग यांची पूजा 4 सप्टेंबर पासूनच सुरू झाली होती। ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत या यागाची पूर्ण आहुती अर्पण करण्यात आली। दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन संपन्न झाले आणि श्रींच्या पालखीचे रथ, मीना पताका, टाळकरी अश्वासह परिक्रमा करण्यात आली। सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती होणार असून टाळकऱ्यांचा विशेष सोहळा देखील आयोजित केला आहे। भक्तिमय वातावरणात हजारो भक्तांनी उपस्थिती लावली असून सोहळ्यातील प्रत्येक क्षण भक्ती आणि आनंदाने न्हाऊन निघत आहे। संत गजानन महाराज संस्थानने उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधांची व्यवस्था केली असून भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी विशेष आयोजन केले आहे। संतनगरी शेगाव येथे हा भक्तिमय सोहळा भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आणि भक्तीची ऊर्जा निर्माण करत आहे। गजानन जय श्रीराम। मी विशाल दुधबडे, वणी जिल्हा यवतमाळ इथनं गेल्या वयाच्या 7व्या वर्षीपासून माझी आई मला या मंदिराची वारी करवते आणि माझ्या पूर्वजांचं म्हणणं होतं की गजानन महाराजाचं मंदिर एक असं एक माहेरघर आणि ते माहेरघर संपूर्ण विदर्भाचं नसून तर पूर्ण महाराष्ट्र आता पूर्ण भारत आणि जगाचं झालेलं आहे। इथे येणारा प्रत्येक वारकरी हा आशेने आणि श्रद्धेने येतो। त्याची आशा आणि श्रद्धा त्या माहेरासारखी जी असते ती इथं मिळतात आणि इथली शांती, इथली शिस्त जे शंकरभाऊ सांगून गेले आणि ते आज दादाभाऊ चालवून राहिले, या सर्व सोयीसुविधा विश्वामध्ये कोणत्याच मंदिरात नाही आणि ती शांतीसुद्धा कोणत्या मंदिरात नाही। ती आज आम्हाला इथं मिळते। वर्षानुवर्ष ही सर्वांना मिळत लावो व याचा गजानन महाराजांचा सर्वांना आशीर्वाद लाभो ही श्रीचरणी इच्छा। आज काय साकडं घातलं? आज साकडं घालणं हेच की येणाऱ्या पावसाला बघता शेतकऱ्यांना फक्त नाही का मारू नको आणि त्यांना पोशिंदा तयार करून ठेव, एवढीच इच्छा श्रीचरणी राहील आणि प्रत्येकाला सुख व समृद्धी मिळो महाराजाच्या समाधी सोहळ्यादिनी एवढी श्रीचरणी इच्छा करीत। जय श्री